आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच घटना या अनिश्चित असतात. त्यामुळे उमटणारे पडसाद कधी चांगले असतात तर कधी वाईट. पण कधी कधी असे भयानक प्रसंग वाट्याला येतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. असाच हा एक भयान अनुभव. पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्त्वाचे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे. अनुभव माझ्यासोबत आमच्या गावी घडला होता. गावी आमच्या घरासमोरच माझे चुलत काका, त्यांची बायको आणि 2 मुली राहायच्या. म्हणायला गेलं तर जुनं कौलारू घर होतं त्यांचं. त्यांची मोठी मुलगी माझ्याच वयाची होती. आम्ही जवळच राहत असलो तरीही त्यांच्याकडे जास्त येणं जाणं नव्हतं, त्यामुळे बोलणंही क्वचितच व्हायचं. आमचं गाव बऱ्यापैकी मागासलेलं होतं. विजेचाही काही पत्ता नसायचा. वीज कधी येईल कधी जाईल काही सांगता यायचं नाही, अगदीच अनियमित. त्या काळी गावी सरकारतर्फे मोफत शौचालय बांधून देण्याची एक योजना राबविण्यात आली होती. गावकऱ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्यातच काकांनी शौचालयाचं बांधकाम चालू केलं. ते बांधायला कॉन्ट्रॅक्टरने मजूर नेमले होते, जे एक एक करत सगळी कामे करायचे. जे कामगार आले होते त्यातल्या एका मजूर मुलावर काकांच्या मुलीचं प्रेम जडलं. काही दिवसातच त्यांचं प्रेम प्रकरण खूपच पुढे गेलं. त्यामुळे अवघ्या काही आठवड्यात त्यांनी काम संपताच पळून जाण्याचा निर्णय घेतला. कारण काका हे मान्य करणार नाहीत याची तिला कल्पना असावी. त्यांचं काम पूर्ण होताच ती काकींचे सर्व दागिने आणि घरातले होते ते पैसे घेऊन त्या मुलासोबत पळून गेली. तिच्या घरच्यांना किंवा आम्हाला कसलीच माहिती नव्हती. त्यामुळे ती कुठे निघून गेली याचा पत्ताच नव्हता. घरच्यांनी बराच शोध घेतला पण ती काही सापडली नाही. बराच अवधी उलटला. काही महिन्यांनी ती घरी आली तेव्हा सगळा प्रकार कळला. घरी येऊन तिने सांगितलं की ती गरोदर आहे आणि त्या मुलाने तिची जबाबदारी घेण्याचे नाकारले आहे. घरच्यांची नाचक्की होईल म्हणून हे त्यांनी जवळच्या नातेवाईकांशिवाय इतर कोणाला सांगितलं नाही. पण यानंतर खूप वाईट घटना घडली. एके दिवशी काका आणि काकी घरी नसताना तिने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. आता असा प्रकार घडल्यामुळे खरी गोष्ट पूर्ण गावात अगदी वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण गाव या गोष्टीने हादरलं. काही महिन्यातच तरुण मुलगी गेल्याच्या दुःखाने काका सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने गेले. या सगळ्या गोष्टीला वर्ष उलटून गेलं होतं आणि आम्ही सगळे गणेशोत्सवासाठी गावी आलो होतो. बाप्पांचे आगमन व्हायला 3 दिवस बाकी होते. त्याकाळी मी गावी लवकरच उठून विहिरीवर पाणी आणायला जायचे, म्हणजे आमचा दिनक्रम ठरलेला असायचा. त्या दिवशीही मी पहाटे 5 वाजता उठले, आंघोळ केली आणि पाणी भरायला काही भांडी घेऊन आमच्या घराबाहेर पडले. मी आमच्या अंगणात आली असेन. पहाटे 5 वाजले असल्यामुळे नीटसे उजाडलेही नव्हते, त्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. माहीत नाही का, पण माझं लक्ष त्या काकांच्या घराकडे गेलं आणि मी तिथे पाहतच राहिले. त्या बांधलेल्या शौचालयाजवळ मला एक मुलगी उभी दिसली. केस मोकळे सोडून पाठमोरी उभी होती
आणि त्या घराकडे पाहत होती. मी आधी विचार केला की इतक्या पहाटे कोणती मुलगी अशी बाहेर उभी आहे, पण तितक्यात मला वर्षभरापूर्वीचा प्रसंग आठवला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या सर्वांगाला घाम फुटला. मी दबक्या पावलांनी पुढे चालत गेले. तसे फक्त तिरक्या नजरेने तिने माझ्याकडे पाहिले. माझी भीती खरी ठरली. ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या चुलत काकांची तीच मुलगी होती, जिने वर्षभरापूर्वी स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली होती. काकांच्या म्हणजे तिच्या घराकडे एकटक पाहत होती. मी कसलाही विचार न करता हातातली भांडी तिथेच अंगणात टाकून उलट फिरले आणि घरात पळाले. थेट येऊन अंथरुणात शिरले. माझं सर्वांग भीतीने थरथरत होतं. काय पाहिलं यावर विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी कोणालाच काही सांगितलं नाही. संपूर्ण दिवस घरातच बसून काढला. पण रात्री मी लवकर झोपून गेले. पण काही केल्या त्या रात्री मला झोप लागत नव्हती. कदाचित पहाटे घडलेल्या प्रसंगामुळे असेल, तरीही मी अंथरुणात पडून राहिले. रात्री 2च्या सुमारास कसल्याच्या आवाजाने जाग आली. अंथरुणातून उठण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही आवाजाचा कानोसा घेऊ लागले. तसा तो आवाज स्पष्ट होऊ लागला. कोणीतरी रडत असल्याचा आवाज होता तो, जो माझ्या खोलीच्या खिडकी बाहेरून येत होता. मी सकाळचा प्रसंग आठवून खूप घाबरले. आईबाबांना उठवण्याचा विचार केला, पण नंतर विचार केला की उद्या सांगेन. बऱ्याच वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि तितक्यात खटकन असा खिडकीचा आवाज झाला. मी घाबरून पांघरून घेऊन डोळे बंद केले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले. तसे माझ्या डाव्या बाजूला तसाच रडण्याचा आवाज येऊ लागला. आता मात्र माझी सहनशक्ती संपली होती. डोकं सुन्न झालं. अंगातला सगळा त्राणच संपला होता. ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाजच फुटत नव्हता. मी हळूच डोळे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला, तर ती मुलगी माझ्या अगदी उशाशी बसून रडत होती. अधूनमधून मला बोलवत होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि या सगळ्या प्रकारात भीतीमुळे मला भोवळ आली. माहित नाही किती तास मी बेशुद्ध होते. सकाळी कधीतरी आईने तोंडावर पाणी मारून उठवलं, तेव्हा मी दचकून उठले. कदाचित आईने बराच वेळ मला उठवण्यासाठी हाका मारल्या असाव्यात. त्या दिवशी घरात शुभकार्य होतं. गणपती बसणार होते, म्हणून मी कोणाला काहीच सांगितलं नाही. विचार केला की नंतर सांगेन. घरात जोपर्यंत गणपती बसले होते त्या दिवसात मला तसले काहीच जाणवले नाही. पण गणपती विसर्जनानंतर मी आईबाबांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. घडलेल्या विचित्र गोष्टी ऐकून ते सुद्धा थोडे घाबरले. आम्ही गावदेवीच्या मंदिरात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांना हे सगळं सांगितलं. त्यांनी मला देवीचा अंगारा दिला आणि रात्री झोपताना उशाखाली ठेवायला सांगितलं. त्यानंतर मला कधीच तसं जाणवलं नाही. पण गावात विचारल्यावर कळलं की ती मलाच नाही, पण गावातल्या बऱ्याच जणांना रात्री अपरात्री त्यांच्या घराजवळ दिसते. आज या गोष्टीला बरीच वर्ष झाली, पण आजही कधी गावी गेले की त्या घराकडे पाहण्याची साधी हिंमतही होत नाही. आणि चुकून लक्ष गेलं की घडलेला सगळा प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक
मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.